नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला शिक्षक भरती 2024 मित्रांनो, ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये धाराशिव डिस्ट्रिक्टचं बघायचं आहे डिटेल. तर मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण धाराशिव डिस्ट्रिक्टचं सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघा, या न्यूजमध्ये दिले मित्रांनो, कागदपत्र पडताळणीस 3 शिक्षकांची दांडी. बघा मित्रांनो, आता पुढे बघा आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवडलेल्या 105 शिक्षकापैकी 3 शिक्षक कागदपत्र तपासणी प्रक्रियेला गैरहजर राहिले. दरम्यान प्रत्येक शिक्षकांचे 37 कागदपत्र तपासण्यात येत आहेत. यामुळे सर्वांच्या तपासणीला 3 दिवस लागणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये रिक्त जागावर शिक्षक नेमण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली. यामध्ये जिल्हा परिषदेला यावर्षी मराठी माध्यमाचे 102 तर उर्दू माध्यमाचे 3 शिक्षक मिळाले. या सर्वांच्या कागदपत्राच्या तपासणीला सोमवारी सुरुवात केली. मात्र मराठी माध्यमाचे 3 शिक्षकांनी कागदपत्र तपासणीला दांडी मारली. आगामी दिवसात ते हजर झाले तर त्यांची कागदपत्र तपासून त्यांना सेवेत घेतले जाणार आहे. सध्या हजर 102 शिक्षकांची कागदपत्राची तपासणी सुरू आहे. यासाठी जिल्हा परिषदच्या शिक्षक विभागातील सर्व कर्मचारी सकाळपासून काम करत आहे. एका शिक्षकांचे TET प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अन्य अर्थधारक कागदपत्र मिळवून 37 कागदपत्राचा संच तपासावा लागत असल्याने तपासणीला विलंब होत असून तब्बल 3 दिवस ही प्रक्रिया चालवण्याची शक्यता आहे मित्रांनो. बघा, आता त्यांचं वैयक्तिक प्रॉब्लेम असेल म्हणून ते दांडी मारले असेल किंवा ऑलरेडी कुठेतरी जॉब असेल म्हणून दांडी मारले असेल मित्रांनो. बघा मित्रांनो, असेच नवनवीन न्यूज पाहण्यासाठी किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.